राम राम मंडळी, मी पूजा अजून एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि मी आशा करते की तुम्ही सगळे छान असाल, स्वस्त असाल आणि मस्त असाल. सगळ्यांना नवीन वर्षाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर हे माझा पहिलाच ब्लॉग आहे की जेणेकरून मी कॅमेऱ्यासमोर बोलते आणि मी आत्तापर्यंत कधीच बोलले नाही, पण प्रयत्न करायले बोलायचं. तर मला खूप दिवसापासून लॉंग व्हिडिओ बनवायचं होतं, पण झालं असं की मी शॉर्ट पण नाही बनवले आणि लॉंग पण नाही बनवले, कारण की माझी आजी एक्सपायर झाली होती आणि मग बेबीची पण खूप जास्त तब्येत वगैरे खराब होती. त्याच्यासाठी मग मला बनवायला काही जमलं नाही. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे, घरात जर छोटे बाळ वगैरे जर असलं तर मग त्याचं काही ना काही सतत चालू असतं, दुखणं वगैरे, सर्दी खोकला काही पण असतं. तर माझ्या बाबतीतही असं घडलं. त्याच्यासाठी मग मी लाँग व्हिडिओ पण नाही टाकला आणि शॉर्ट पण नाही टाकला. तर मग मी सगळ्यांकडून माफी मागते. तर आणि तशात माझी आजी पण एक्सपायर झाली होती. मग तुम्ही तर समजू शकता ना, घरात असं काही झालं तर मग आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवायला चांगलं वाटतं का? तर मग माझ्याबरोबरही तसंच झालं. तर माझी आजी ना एक्सपायर नाही होणार होती, पण झालं असं की पाऊस वगैरे चालू होतं, तर मग बाथरूमला जात होती ना, तेव्हा अचानकच पाय वगैरे घसरला आणि ती खाली पडून गेली. तर मग खाली म्हणजे आता सगळ्यांनी उचलून घेतलं, तर सगळ्यांना वाटलं आता ठीक वगैरे होऊन जाईल. म्हणजे थोडंसं पायाची वगैरे मालिश केली. तर ते मालिश केल्याने ना काय झालं की पाय फ्रॅक्चर झालं. तर मग त्याला मध्ये नेलं आणि 15-20 दिवस राहिल्या. ऑपरेशन वगैरे केलं आणि डॉक्टरनी सांगितलं की ते आता बऱ्या होऊन जाईल. ऑपरेशन वगैरे सक्सेस झालंय. सगळं एकदम छान आहे, नॉर्मल आहे म्हणून. तर मग त्यांनी 15-20 दिवस काहीच खाल्लं नाही आणि कसं ना, ते तोंडामध्ये सगळे फोडे वगैरे आले. त्याच्यामुळं मग त्यांना काही खाता आलं नाही, काही नाही. आणि ते आता कसं म्हातारे माणूस झाली, तर मग ऑपरेशन वगैरे केलं तर मग सहन होत नाही. आपल्यासारख्याला काही नाही, पण त्यांना सहनशक्ती खूप कमी असते. त्याच्यामुळंच मग ते अचानकच एक्सपायर झाले. त्याच्यामुळं मग मी काय लाँग व्हिडिओ पण नाही शूट करून टाकला आणि मग शॉर्ट पण नाही बनवला, कारण की आजी असं अचानकच आम्हाला सोडून गेली तर मग बरं वाटत नव्हतं. त्याच्यासाठी मग नाही बनवलं. तर मग मी आजपासून ना जे माझे डेली रुटीन आहे समजा, जे मी काय काय घरात करते ते जे पण आहे ना, तर मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन जसं मला जमन, कारण की लहान बाळ आहे त्याच्यामुळं तर शक्यच नाही. पण मी प्रयत्न करेन. तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा आणि जे नवीन माझे व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. आणि आजी एक्सपायर झाली आणि त्याच्यानंतर झालं असं की माझा बेबी फीडच करत नव्हता. की काय झालं आणि काय नाही ते माहीत आम्हाला कळालंच नाही. मग आम्ही हॉस्पिटल वगैरेमध्ये दाखवलं. तर रात्रभर फीड करायचं आणि दिवसा पेतच नव्हता. तर असं सगळ्यांनी सांगितलं की कोणी आता गावाकडं कसे असतात, की करणी कवटा असं कोणाच्या समोर जर फीड वगैरे केले तर मग बाया ते करून टाकते. तर मग आम्हाला तसं वाटलं, तर मग आम्ही ब्राह्मणाकडं दाखवलं, कुठं कुठं खूप जाग्यावर दाखवलं. तर मग त्याच्यानेही काही राहिलं नाही. आणि मग नंतर अजून काही जणी म्हणे की त्याच्या बाळाच्या पोटात आलंय, कसं आता पाऊस वगैरे चालू होतं त्याच्यासाठी. मग पोटातलंही दाखवलं, तरीही काही राहिलं नाही. म्हणजे फिटच नव्हता करत. आणि मग त्याच्यानंतर मग म्हणलं आता सगळं झालं, हॉस्पिटलमध्ये नेऊया. मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तर मग तिथंही गोळ्या औषध दिले 2-3 हजाराचे. तर म्हणे की आता म्हणजे दमादमाने फीड वगैरे करत जाईन. काही दुखत असेल नेमका, काही होत असेल. पण तिथेही काही निघालं नाही आणि सगळं नॉर्मलच सांगितलं. मग नंतर थोडं काहीतरी फेड करत होतं. मग त्याच्यानंतर ब्राह्मणांनी सांगितलं की त्याच्यामागे शांती आहे म्हणून. आता कसं लहान बाळाचं काही दुखत असलं तर आपल्याला जे कोणी काय सांगतं आपण ते पूर्ण करतो. आमच्या बाबतीतही तसं झालं, की मग इकडं न्या, तिकडं न्या, ह्याला दाखवा, त्याला दाखवा. राक्षस भवनला मग गेलो आणि मग त्यांची दोघांचीही शांती वगैरे काढून घेतली. तरी मग काही फरक नाही. आणि मग नंतर थोडं 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 पेत पेत मग फीड करायला लागलं. आणि मग ते झालं असं की त्याच्यामुळं मग काही, आता तुम्हाला माहिती आहे घरात लहान बाळ असल्यावर मग असं काही दुखायला लागलं किंवा असं काही अचानक घडलं तर मग आपल्याला इच्छाच होत नाही व्हिडिओ वगैरे बनवायची. मग माझंही बाबतीत तसंच झालं. तर प्लीज मी सगळ्यांकडून माफी मागते. आता आता इथून पुढं मी व्हिडिओ बनत जाईन, तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि आता हे माझं फर्स्ट ब्लॉग आहे की जे मी व्हिडिओसमोर असं बोलायले. मी ह्याच्या आधी बोलले होते, पण मला काही एवढं जमलं नाही. आणि आता खूप दिवस झाले तर त्याच्यामुळं भीती पण वाटत होती. पण जसं जमलंय ना तसं तुमच्याबरोबर शेअर केलं. तर प्लीज मला सबस्क्राईब करा
आणि कमेंट करून सांगा की मी छान बनवते का व्हिडिओ. आता मला मला त्याच्यातलं काही जमत नाही, पण जसं जमतंय ना मी तसं तुमच्याबरोबर शेअर करते. धन्यवाद.